शुभेच्छा आणि आपली वेळ सुरू होते आता. नमो देवराया नमो ज्ञान सिंधो नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो माय बापा कृपाळा नृपाळा पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज बजरंग हरी
Bye-bye.
कसे होई ते प्रगटले शंभू कसे होई ते प्रगटले अनाथांचे नाथ शंभू कसे होई ते प्रगटले अनाथांचे नाथ भक्तांच्या
रे गरे धरे ग म ग म प ग म प ध नि ध प ध म प ग म प ध नि रे 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 नि रे सा ये
वरीचे वरी झेला झेला रे झेला रे वरीचे वरी झेला झेला रे झेला रे वरीचे वरी वरीचे वरी झेला वरीचे वरी झेला हाती सापडले उभे वैसोने सोनी मागे
पराशर ऋषी आले आणि नावेमध्ये बसले. बाप बाजाराला गेला होता म्हणून बापाचं काम पाहण्यासाठी ती धीवर काढण्या. तिचं काम काय, नदीच्या या तीरावरून पहिल्या तीराला वाटसरूंना नेऊन सोडायचं. काय झालं बघा, पराशर ऋषी आले आणि ते नावेमध्ये बसले. ऐका, नाव चालली झोकात न स्वामी बसले नौकेत. पोरवती जवानीत नकुदगण हसुया घालात. पुरुषाची नजर तिने लगेच ओळखली बघा. स्त्रिया पुरुषाची नजर पटकन ओळखली. तसं काय म्हणते ती मनामध्ये, पाडीला फशी डोळे वटारून बघतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग. डोळे वटारून बघतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग. डोळे वटारून बघतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग. आता पराशर ऋषी पण काय कमी नाही होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी शंभू महादेवांची उपासना केली. पण काय झालं, साऱ्या उमरभर अहो साऱ्या उमरभर केली जयाने देवांची उपासना. आणि जवान पोरीला बघून वादळ उठलंय ऋषीच्या मना.
जशी दिसते देवांगणा जशी दिसते देवांगणा जशी दिसते देवांगणा झाली ऋषीला कल्पना ऋषीच्या डोळ्यातलं दृश्य तिने पाहिलं तिला समजलं तेव्हा ती अंग सावरून बसली तेव्हा ऋषी काय म्हणताय सत्यवती भिऊ नको तुझी सत्यवती भिऊ नको तुझी सत्यवती भिऊ नको तुझी सत्यवती भिऊ नको तुझी अशी मागतो ते मद दर्शील मागतो ते मद दर्शील रूपवती अति सुंदर होशील रूपवती अति सुंदर होशील तू राजाची राणी बनशील तू राजाची राणी बनशील आशीर्वाद तुझी सत्यवती कोळ्याची आमची जात मासा मारायचा आमचा धंदा तुमच्या नादाला लागलो तर लोक आमची निंदा करतील काय म्हणते ती महाराज शिका घाई करताय आपल्या मनाची माझ्या काला येते घाट माझ्या काला येते घर माझ्या काला येते घाट एका सुकट बोंबलाची मी कोळ्याची पोर आहे कोळी महाराज कोळी जातीची महाराज कोळी जातीची महाराज कोळी जातीची तुमच्या नावाला लागल बट्टा तुमच्या नावाला लागल बट्टा तुमच्या नावाला लागल बट्टा संत धराव नाही ऋषी म्हणतात काय म्हणतेस तुझ्या अंगाला सुकट बोंबलाची घाण येते आता नाहीशी करतो म्हणून कमंडलूमध्ये हात घातला ते मंत्रलेलं पाणी काढलं आणि मंत्र घातला आणि काय झालं बघा तो मंत्र घातल्याबरोबर सगळीकडे सुगंध पसरला मंत्र घातल्याबरोबर बघा ऋषीने मंत्र घातीला सागरी सुगंध दरवळला ऋषीने मंत्र घातीला सागरी सुगंध दरवळला एक योजना परिसर त्याचा परिमळ पसरला उजेडात पाप करायचं कसं मोर सांभाळीची लाला ती म्हणते महाराज हा एवढा उजेड हा सूर्यनारायण आपल्या समोर उभा आहे आणि एवढ्या उजेडात त्याबरोबर ऋषी तयारच होते म्हणतात काळोख आला आणि या सूर्याला घाबरते आता माझा इंगा या सूर्याला दाखवतो मंत्र घातला पुन्हा काय झालं बघा काळोखाची छाया पसरली भागीरथीवरी काळोखाची छाया पसरली भागीरथीवरी योजनगंधा
ठिकाणी धुकं निर्माण झालं बघा. हे धुकं आपण पाहतो ते कशाचं, पराशर ऋषीने मंत्र घातलेला आणि बघा समोरचा दिसेन असं झालं, समोरचा समोरच्याला दिसेन असं झाला. आणि काय झालं, काळोख्या रातीत बसून होडीत, काळोख्या रातीत बसून होडीत, काळोख्या रातीत बसून होडीत, कोण कोणे काळे कैद्यात एकमेकाला चिकटून बसत्यात, त्याला लोक देतात म्हणण्यात, त्याला लोक देतात पराशर ऋषीला जे होत ते त्यांनी साध्य करून घेतलं. पहिले ती राहिल्याबरोबर पराशर ऋषी जायला निघाल्याबरोबर ही पोरगी हाक मारते त्या ऋषीना. काय म्हणते, ये दादा आवर ये, दादा आवर ये, दादा आवर ये, होत नव्हतं तुझ्या दिलं, होत नव्हतं तुझ्या दिलं, होत नव्हतं तुझ्या दिलं, होत नव्हतं तुझ्या दिलं, असं काही नाही राहिलं, असं काही नाही राहिलं, असं काही नाही राहिलं, असं काही नाही राहिलं, शिरऊर मोठं पोट दिलं, शिलं सगळं दिलं, हे दादा आवर ये, हे दादा आवर ये, हे दादा आवर ये, आता कुणी नाही वरणार मला, 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 नाही तयार होणार लग्नाला, नाही तयार होणार लग्नाला, नाही तयार होणार लग्नाला, पाटील गणी गाठी नाले उलटा बेचारी मी म्हणतील म्हणला, हे दादा आवर ये, हे दादा आवर ये, दादा मला सोडून कुठे चालला, ये. तेव्हा ऋषी म्हणतायत, अगं आम्ही जे कर्म करतो त्याचं फळ आम्हाला माहित असतं. ऐक, नारी धरती गर्भउरी नव मास, पोरी वशील तू नव फळानी प्रसूत, पोरी वशील तू नव फळानी प्रसूत, पोरी वशील तू नव फळानी प्रसूत, कीर्ती तुझी पसरेल गायकुलात, मोठी तुझ्या जन्मतेतील माहुनिरात, होशी प्रिय तुला थोरा, राजकुळात तुला धरारा, होशी प्रिय तुला थोरा, राजकुळात तुला धरारा, विसरशील तू पोळ्याची पोरं, अति सुंदरी, अति सुंदरी जगात गाजा वाजा, अति सुंदरी जगात गाजा वाजा, तुझ्या रूपावर ऋषीने सांगितल्याबरोबर काय हो, मेनका रंबा उर्वशी तिच्या समोर फिके पडतील असं त्या मत्स्यगंधेचं रूप झालं. बघा, मेनका रंबा उर्वशी परी पोरे दिसते बोल्याची, मेनका रंबा उर्वशी परी पोरे दिसते बोल्याची, मेनका रंबा उर्वशी परी पोरे दिसते बोल्याची, मधमाशीला ओढ लागे शिवराच्या पोळ्याची, मेनका रंबा उर्वशी परी पोरे दिसते बोल्याची, मेनका रंबा उर्वशी परी पोरे दिसते बोल्याची. एकदम अप्सरेसारखं तिचं रूप झालं. देशोदेशीचे राजे तिला बघायला यायला लागले. आणि काय झालं बघा, कस्तुरी मृग धावे घेण्या
कस्तुरीचा वास तैसी पसरली कीर्ती पोरीची साऱ्या राजकुळात निमित्त साधून शिकार करण्याला संतनुराजाला वैद्य पोरीचे पाऊल झाला म्हातारामणी झाला आता शंतनू राजा एवढा भीष्मासारखा पराक्रमी पुत्र असताना त्या कोळ्याच्या पुरीच्या जाळ्यात अडकला आणि काय म्हणतोय पोरी संगतीन माझ्या तू येशील का मला तुझ्याशी लगीन करायचं हाय या राजाची तुला राणी बनायची हाय तेव्हा तिच्या राजाला सांगते आधी बापाला विचार मागून मला मागणं घाला मागणं घाला ते बरोबर त्यांचा दोघांचा नवा जमा तिच्या बापाकडे गेला त्या बाप विचारतोय पोरीला त्या राजाने मागणी घातल्या बरोबर काय पोरी तुला देव कोणाच्या घरागो 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 पहिलाच वर आलाय बरा देव काय तुला राजाच्या घरात या राजाच्या घरा वयाने झालाय दिसतोय म्हातारा याचा दांडाचा वर्षाने जन्म जाईल पुराण कोणाच्या घरात काय झालं ते धीवराने सांगितलं माझ्या काही अटी आहे काय म्हणतोय धीवर तिचा बाप धीवर म्हणे त्या नृपासी देईन माझी कन्या धाडशील का पुत्र तुझा तो भीष्मकारे अरण्या भीष्मकरीच्या म्हणून राजा खिन्न झाला मनी वर्तमान कळले भीष्माला करतो मस्तगंधे जीवन कंदे होई माझी आई परी माझ्या बापाची लागतो आज तुझ्या मस्तगंधा सांगते काय अरे विष्णू कोण्या काळी होईल तुझं लग्न तीन जातीची कोण म्हणून ती लोकं तिला यासाठी नमोरे होणे राजाची राणी आनंदी तुम्ही भागीरथी वर्गात सुनारे राणी तेव्हा भीष्माने काय केलं संपूर्ण ब्रह्मांड समोर ठेवलं आणि भीष्म प्रतिज्ञा जी आपण म्हणतो अशी भीष्म प्रतिज्ञा वडिलांचं लग्न व्हावं म्हणून भीष्माने भीष्म प्रतिज्ञा केली संपूर्ण ब्रह्मांड आपल्या समोर ठेवून संसार समोर ठेवून सगळ्या देवाधिकांना आपल्या समोर ठेवून प्रतिज्ञा केली काय म्हणाले मत्स्यगंधे आज तुला मी देतो ऐसे वचन अविवाहित मी राहीन आई करीन करीन लग्न वचन ऐकून शंतनू नये दाटून आलं पाणी भविष्यवाणी सत्य घडली कोण झाली राणी कोण झाली राणी
जी त्याने भविष्यवाणी केली होती पराशर ऋषीने ती खरी झाली आणि कोळीन राणी झाली. ऐका, ऋषीचा वरतील भोलान गो कोळीन राणी झाली गोवा. या ठिकाणी संपले. धन्यवाद.